मला वेलकम करायला मी काय तुमच्या या गणपती उत्सव मंडळाला भेट द्यायला आलेला सेलिब्रिटी आहे का? नाही नाही सर, तसं नाहीये, मी फक्त नाही. कसं आहे कसं आहे मग तुमच्या या अखिल महिला सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा कोण आहे? ऍक्च्युली सर, म्हणजे आम्ही ना हे सगळं. अच्छा, आपण आहात का? नाही सर नाही, तिची काही चूक नाहीये. हो. खरं तर आम्हा कुणाचीच काही चूक नाहीये. हा हो सर. सर, मी जेव्हा गावावरून आले ना तेव्हाच हा बाप्पा माझ्या सोबत घेऊन आले होते. हो सर. अच्छा, म्हणजे हा सीझनल गणपती नाहीये, प्राचीन देवस्थान आहे, बरोबर ना? हा जो अमूल्य ठेवा तुम्ही जतन करून ठेवलात ना, त्याबद्दल तुमचा सत्कार व्हायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये या आणि तुमचं प्रशस्ती पत्रक घेऊन जा. त्याच्यावरती नावं मी पहिल्याच दिवशी टाकले, नाही का? आणि सह्या करायला मला आवडतं. नाही सर, सर सॉरी सर, सर. मी सांगते ऍक्च्युली काय आता काय झालं. सांगतेस तू? ते आज गणेश चतुर्थी आहे ना, हा. तर सगळीकडे मग बाप्पा बसतात, म्हणून मग आम्ही पण. हा, चतुर्थी. गणेश चतुर्थी. आता तू मला पंचांग शिकवणार का? गणेश चतुर्थीला गणपती बसतात हे मला माहिती नसायला मी का उत्तर ध्रुवावरून आलोय का? हे, कुठे होतो मी? उत्तर ध्रुव. सर, सर ऍक्च्युली तसं म्हणायचं नव्हतं तिला. तिला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं. आणि मला काय म्हणायचं सर की माझे बाप्पावर खूप श्रद्धा आहे ना, म्हणून मग. हो का? नाही, तुझी श्रद्धा आहे ना ती तुझ्याच जवळ ठेव. श्रद्धेच्या नावाखाली हे असे शोपीस करून गाव गोळा करणं मला आवडत नाही, समजलं? सर अहो, असं काय म्हणताय? उत्सवामुळेच तर माणसं एकत्र येतात ना. आणि लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश हाच होता की सगळ्या माणसांनी एकत्र यावं. खबर फोडीन. टिळकांचं नाव घ्यायचं नाही. रेणू, रडू नको, शांत हो. हे बघा, या अशा उत्सवाच्या नावाखाली लोक गोळा केलेले मला आवडत नाही. तुम्ही लोक गोळा करता पण देव हरवतो ना. बघा बघा, त्या फुलांच्या आणि पेढ्यांच्या गर्दीमध्ये त्या गणपतीचा जीव गुदमरतोय. Don't touch! माझी परवानगी न घेता जर का कोणताही उत्सव केला तर तुम्हाला स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या अंडर बर्मुडा ट्रायंगलला पाठवेन, समजलं? सर. बरमुडा. आता माझ्याकडे काय बघताय? आवरा. होलिगन्स, क्विक. पादत्राणे बाहेर काढा, पादत्राणे बाहेर काढा. बाहेरच काढले. रांगेत चाला, रांगेत चाला. अवती भोवती असलेल्या महिलांची आणि लहान मुलांची काळजी घ्या. मुस्काट फोडीन मेल्या. त्या पोरांका बसाक तरी सांग. आजी, नाईटला सार्वजनिक मंडळात जातोय, प्रॅक्टिस बिक्टिस मारतो. हे गाईज, व्हाय आर यू स्टँडिंग? कम ऑन, सिट सिट. ये बसा 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 बसा, आरामात आरामात आराम. फील फ्री. पाणी दे. चहा घेतलास? आम्ही आत्ताच घेऊन आलो नाक्यावर. काय रे उंट्या, हा? पाहुण्यांका बाहेरच्या बाहेर चाय देऊन इलस, तो सुद्धा नाक्यावरचो. आजी, मेवाडवाल्याचा कडक चहा पाजलाय. यांच्या तरी आयुष्यात काय? अरे कसा वाटलाय चहा? लय भारी. इथे आल्यापासून चहात एवढं पहिल्यांदाच पाहिलंय. दूध हा कोल्हापुराच्या गोट्यातच होता बांधलेला. नको, त्याचा एरिया आहे, शांत हो. आजी, हा सम्राट. हॅलो आजी, मी नीरव. मी मनवा. असा दे, असा दे. असा देत रे बाबा तू. आजी, मेल्या. कालपासून सण सुरू झालो आणि आता तुका सुचता माझ्या पाया पडूचा. अगं आजी, गणपतीत गणपतीला महत्व देऊ की तुला?
कधी दिलंस कधी दिलंस माका बर आजी या वर्षी आकाश कंदिलावर तुझाच फोटो लावतो बस. हा आणि मग दे माका ढगात सोडून. अगो दी माझ्याकडे. नको आजी मी ठेवते ना. अगो दी ग. हो राहू द्या मी ठेवते. आता दी म्हणतोय ना. नको. अरे थांबा तिला कुठे टॅक्सी पकडून जायचंय एवढं तर घर आहे आपलं. चल दाखवतो हो पुढे. आजी हात पाय धुवून येतय. हा दू. तू खायचो रे. मी पुण्याचा आहे आजी. तुम्ही येता कधी पुण्याला? परळाक जाऊक माका येळ नाही. तुझ्या पुण्यात खायचं येतल. माझा दुकान हा आता गणपती असत ना म्हणून बंद हा. नाहीतर सकाळी 8 वाजता उघडतय तर दुपारी 2 वाजेपर्यंत आणि सांच्या 5 वाजता उघडतय तर रात्री 10 वाजेपर्यंत उघडा असता. आजी तू गप रे. ह्यो माझं उनगो. हे का सांगतोय गल्ल्यार बस पण माझा ऐकणार नाही. पायात भिंगरी लागली आहे ना त्याच्या सारखं उंदडत असता मेलो. मग माझं काय काम असला ना का मी शेजारच्या कमळ्याक सांगते तेचो नातू हा बबनो तो बसता गल्ल्यार महिन्याचो पगार देतोय ते का. आजी तुमचं कसले दुकान? ह्याच आपला खारी बिस्कुटा बटर कवटा कौट अंडी अंडी अंडी? हा उदबत्त्यो पण विकतोय मी. तू खायचो रे. सम्राट कोल्हापूर. तुझं बापूस काय करता. बाबा बाबा हा दुधाचं करतात ते. काय दही? बिझनेस करतात दुधाचा. आठवलं सांगितलेलं? हं? तरीच तू असो धट्टो कट्टो. हाय. ना तर ह्या बघ माझा पाप्याचा पितर. कपडे वाळत घालूची काठी सुद्धा याच्यापेक्षा जाड असतात. मी काय बोलत बसलोय तुमका काहीतरी खाऊ काढते. हो 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 काय नको आजी आम्ही पहिले दर्शन घेतो. मला गणपती बाप्पा मोरया. कसलं भारी वाटतंय. मुंबईत आल्यापासून मी पहिल्यांदाच अशी एकटी बाहेर फिरायला जाते. एकटी कुठे? आम्ही आहोत ना सोबत. अगं तसं नाही. एकटी म्हणजे ना दादाचा मित्र कोणी माझ्या सोबत नाहीये. नाहीतर लातूरला काय व्हायचं माहितीये का. म्हणजे हे बघ पोस्टात ना पत्र पाठवताना कसं स्टॅम्प मारतातच तसं मी कुठेही बाहेर जायला लागले की दादा एक तरी माणूस धाडायचाच माझ्या बरोबर. आणि का तर म्हणे लक्ष ठेवायला. पण मग असं सतत लक्ष ठेवावं लागेल अशा भानगडीत पडायचंच नाही ना. रेणू हिला सांग मी जर नडले ना तर कुठून भानगडीत पडले असं होईल. सायली तुला माहितीये ना तिला नाही आवडत मग कशाला उगाच. आणि तसंही आपण बाप्पाच्या दर्शनाला चाललोय ना मग छान हसत खेळत मज्जा करत जाऊया. हो ना रेणू मी छान हसत खेळतच असते. ओहो तिला सांग या रडूबाईला. तू मला रडूबाई म्हणते. बोचक नाम्या कुठली. ए परी शिवीना द्यायच्या उगाच. हे बोचक नाम्या शिवी नाहीये नाव आहे नाव. मॅड माहित नाही काही नाही. बोचक नाम्या नाव आहे. हो आमच्या गावाकडे ना आहे एक दुकानदार नाम्या नाव आहे त्याचं. तो कसं करतो माहितीये म्हणजे 50 पैशाची जरी उधारी असेल ना तरी 1000 रुपयाची उधारी असल्यासारखं वागतो. मग 4 चौघात भोचकपणे बोलत राहतो. म्हणून मग आम्ही सगळेजण त्याला भोचक नाम्या म्हणतो. पण मी कुठे तुला भोचकपणे बोलतेय. मी तर साधी मस्करी करते. हो पण मला नसेल आवडत माझी मस्करी कोणी केलेलं तर. पण मग कोणी मस्करी करेल असं वागायचंच नाही ना. ओ रेणू सापडलीच नाही तर. ए काही काय बडबडतेस ग. छोरी बक्सा दे